गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपल्या तिन्ही लेक्चर्स, आपले तिन्ही व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत विदाउट ॲक्शनचे. प्रेझेंट पण, पास्ट, फ्युचर. प्रेझेंट पण झाला, पास्ट पण झाला, फ्युचर पण झाला. प्रेझेंट मध्ये आपण हॅव हॅज यूज केलेला, पास्ट मध्ये आपण हॅड यूज केला आणि फ्युचर मध्ये विल हॅव यूज केला. आता तिघांमध्ये डिफरन्स काय आपण आता एकाच व्हिडिओमध्ये शिकू. ओके, तिघांमध्ये डिफरन्स काय? आपण फर्स्ट काय यूज करत होतो, कशासाठी यूज करत होतो आपण? रिलेशन, थिंग्स आणि डिसीज. रिलेशन, थिंग आणि डिसीज. ओके, रिलेशन, थिंग्स आणि डिसीज ह्या आपल्याकडे प्रेझेंट मध्ये असतील तर काय यूज करायचं, पास्ट मध्ये असतील तर काय यूज करायचं आणि फ्युचर मध्ये असतील तर काय यूज करायचं? रिलेशन, थिंग्स आणि डिसीज. ओके, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. ओके, फर्स्ट इथे आपण प्रेझेंट घेऊ. प्रेझेंट टेन्स. ओके, देन पास्ट tense, then future. Then future tense. Okay, present tense, past tense आणि future tense. Okay, हा तिघी टॉपिक आपला कंप्लीट झालेले. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स. ओके, आपले सब्जेक्ट काय होते, आपला फॉर्मॅट काय होता पहिला? फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. ओके, फ्युचर मध्ये सेम फॉर्मॅट आहे, सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन ऑब्जेक्ट. पास्ट मध्ये सेम फॉर्मॅट आहे, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब अँड ऑब्जेक्ट. ओके, जर मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पहिले मागचे व्हिडिओ बघा मित्रांनो, देन तुम्हाला हा व्हिडिओ समजणार. ओके, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. ओके, आपण काय शिकलेलो होतो? प्रेझेंट मध्ये आपल्याकडे वस्तू कोणत्या कोणत्या असतील. ओके, प्रेझेंट मध्ये आपल्याकडे वस्तू असतील तर काय यूज करायचं, पास्ट मध्ये आपल्याकडे वस्तू असतील तर काय यूज करायचं आणि फ्युचर मध्ये वस्तू असतील तर काय यूज करायचं. मग त्या वस्तू पण असू शकतात, रिलेशन पण असू शकतात किंवा डिसीज पण असू शकतात. या तिघींपैकी जर आपल्याकडे प्रेझेंट मध्ये असेल तर काय यूज करणार, पास्ट मध्ये असेल आणि फ्युचर मध्ये असेल तर आपण इंग्लिश मध्ये कसं सेंटेन्स मेक करणार? ओके, फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, पण आपल्याला सब्जेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. सब्जेक्ट काय असतो? मग सब्जेक्ट आपण मी सांगितलेलं तुम्हाला, सब्जेक्ट कोणते कोणते असतात आपले? आय, यू, ही, शी, वी आणि दे आणि किंवा इट. हे काय आहेत आपले सब्जेक्ट आहेत. हे काय आहेत आपले सब्जेक्ट आहेत. त्यांना मराठीमध्ये काय म्हणणार? आय म्हणजे माझ्याकडे, यू तुझ्याकडे, ही त्याच्याकडे, शी तिच्याकडे, वी आमच्याकडे, दे त्यांच्याकडे आणि इट याच्याकडे किंवा यांच्याकडे. ओके, हे मराठीमध्ये झाले. आय, यू, ही, शी, वी, दे. आय म्हणजे कोण? मी. यू म्हणजे समोरचा, आपल्या समोर जो व्यक्ती असेल तो. मग तो एक पण असू शकतो किंवा अनेक पण असू शकतो. एक असेल तर तुझ्याकडे आणि अनेक असेल तर तुमच्याकडे. ओके, पण इंग्लिश मध्ये यूज यूज करायचा. ही त्याच्याकडे, शी तिच्याकडे, वी आमच्याकडे, दे त्यांच्याकडे आणि इट यांच्याकडे. इट कशासाठी यूज करतो आपण? नॉन लिव्हिंग थिंग कडे काहीतरी असेल, नॉन लिव्हिंग थिंगला काहीतरी असेल. ओके, याचा जर याच्यासाठी आपण माझ्याकडे, तुझ्याकडे, त्याच्याकडे हे कशासाठी यूज करतो मित्रांनो? रिलेशन आणि डिसीज साठी. वस्तू जर आपल्याकडे असतील, सॉरी माझ्याकडे, तुझ्याकडे, त्याच्याकडे हे कशासाठी यूज करतो? वस्तूंसाठी, थिंगसाठी. पण आपल्याला जर आजार असतील किंवा बहीण भाऊ रिलेशन असतील तर आपण काय यूज करतो? मला भाऊ आहे, तिला भाऊ होता, तिला भाऊ असेल, ला यूज करतो. ओके, रिलेशन साठी काय येईल? मला, यू तुला, जर अनेक असतील तर तुम्हाला. ओके, ही त्याला, शी तिला, वी आम्हाला, दे त्यांना किंवा त्यांना आणि हे यांना किंवा याला. इटच्या ठिकाणी नेम यूज करायचा. ओके,
सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, आता आपल्याला प्रेझेंटचे सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब माहिती असणं गरजेचं आहे. प्रेझेंट मध्ये हेल्पिंग वर्ब काय असतात? हॅव अँड हॅज. हॅव अँड हॅज हे प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब आहे. पास्टचा हेल्पिंग वर्ब काय असतो? हॅड. आणि फ्युचरचा हेल्पिंग वर्ब काय असतो मित्रांनो? विल हॅव किंवा शॅल हॅव. विल हॅव किंवा शॅल हॅव हा कसलाय? फ्युचर. फ्युचरचा हेल्पिंग वर्ब असतो विल हॅव किंवा शॅल हॅव. प्रेझेंटचा हेल्पिंग वर्ब असतो हॅव किंवा हॅज. आणि पास्टचा हेल्पिंग वर्ब असतो हॅड. ओके, आपल्याला जर सेंटेन्स मेक करायचं त्या तिन्ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तिघींमध्ये सब्जेक्ट, तिघांमध्ये पण सब्जेक्ट आहे, तिघांमध्ये पण हेल्पिंग वर्ब आहे, तिघांमध्ये पण ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट काय आहेत आपले? रिलेशन, थिंग, डिसीज. यापैकी काहीही वापरा. रिलेशन, थिंग, डिसीज हे काय आपल्या ऑब्जेक्ट आहेत. हेल्पिंग वर्ब टेन्स वाईज चेंज आहेत. प्रेझेंट असेल तर हॅव हॅज वापरा, पास्ट असेल तर हॅड वापरा, आणि फ्युचर असेल तर विल हॅव आणि शॅल हॅव वापरा. ओके, आणि सब्जेक्ट काय आपले? आय, यू, ही, शी, वी, ते हे सर्व आपले सब्जेक्ट आहेत. आता सेंटेन्स मेक कसं करणार? सब्जेक्टच्या ठिकाणी आपण सपोज आय यूज केला, यू यूज केला, ही यूज केला, शी यूज केला, कोणताही यूज केला. सपोज आपण यूज केला शी. ओके, शी यूज केला. शी साठी हेल्पिंग वर्ब काय लागणार? हॅव लागणार की हॅज लागणार? हॅव लागणार की हॅज लागणार? हा खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो. जर एक वचन असेल, एक असेल एक वचन म्हणजे काय? सिंग्युलर, तर हॅज वापरायचा. एक वचन असेल तर हॅज वापरायचा आणि अनेक वचन असेल तर हॅव वापरायचा. ओके, या साईडला हॅजचं सांग आणि या साईडला हॅव. हा झाला प्लुरल आणि हा सिंग्युलर. ओके, हा कॉलम कसला आहे? सिंग्युलर. हा कॉलम कसला आहे? प्लुरल. सिंग्युलर साठी हॅज यूज करायचा, प्लुरल साठी हॅव. प्लुरल मध्ये काय काय येतात आपले? कोणकोणते सब्जेक्ट येतात? आय, यू, वी, ते हे प्लुरलचे सब्जेक्ट. ओके, सिंग्युलरचे सब्जेक्ट कोणते येतात? ही, शी किंवा इट हे सिंग्युलरचे सब्जेक्ट. हे काय आपले सब्जेक्ट आहेत. हे काय आपले सब्जेक्ट आहेत. ओके, आता फर्स्ट सेंटेन्स मेक करताना काय यूज करायचं तुम्हाला? फर्स्ट सब्जेक्ट यूज करायचा. मग या तिघांपैकी कोणता सब्जेक्ट यूज करा? इथे सपोज शी यूज केला, शी यूज केला सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय आपला? हेल्पिंग वर्ब. शीला हेल्पिंग वर्ब काय लागणार आहे? हॅज. शीला हेल्पिंग वर्ब काय लागणार आहे? हॅज. हॅज आणि हॅव आपले प्रेझेंट हेल्पिंग वर्ब. ओके, शीला हेल्पिंग वर्ब काय लागेल? हॅज. शी हॅज. हो, शी हॅज अ काय? आता ह्या तिघांपैकी काही वापरा. शी झाला, हॅज झाला, आणि ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही रिलेशन वापरा, डिसीज वापरा किंवा थिंग्स वापरा. सपोज शी हॅज अ पेन. मराठीमध्ये तिच्याकडे पेन आहे. शी हॅज अ पेन. तिच्याकडे पेन आहे. तेच जर अनेक वचन यूज केलं, यू, वी किंवा दे. सपोज यूज केला, यू हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन आहे. यू हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन आहे. ओके, यू हॅव अ ब्रदर. तुला भाऊ आहे. यू हॅव अ सिस्टर. तुला बहीण आहे. आय हॅव अ ब्रदर. मला भाऊ आहे. आय हॅव अ सिस्टर. मला बहीण आहे. प्रेझेंट मध्ये जर सपोज तुम्ही डिसीज यूज केला, आजार यूज केला, आय हॅव कोरोना. मला कोरोना आहे. यू हॅव कोरोना. तुला कोरोना आहे. यू हॅव फिवर. तुला ताप आहे. आय हॅव फिवर. मला ताप आहे. तेच जर सिंग्युलर साठी यूज केला तर शी हॅज फिवर. तिला ताप आहे. शी हॅज कोरोना. तिला कोरोना आहे. शी हॅज सिस्टर. तिला बहीण आहे. समजलं? से झाले प्रेझेंट मध्ये. पण सेम जे आहे, तिच्याकडे पेन आहे, तुझ्याकडे पेन आहे, हा झाला आहे प्रेझेंट मधला. पण जर पास्ट मध्ये असेल तर, पास्ट मध्ये असेल तर काय यूज करणार? हॅड. ओके, सब्जेक्ट काय यूज केला मित्रांनो आपण? शी हॅड अ पेन. मराठीमध्ये तिच्याकडे पेन
होता. शी हॅड पेन, तिच्याकडे पेन होता. पास्ट मध्ये तिच्याकडे पेन होता. तिला कोरोना होता. शी हॅड कोरोना, तिला ताप होता. शी हॅड फीवर. थिंग्स मध्ये शी हॅड गोल्डन नेकलेस, तिच्याकडे गोल्डन नेकलेस होता. सपोज सब्जेक्ट मध्ये तुम्ही काही यूज करा, आय, यू, ही, शी, वी, दे पैकी. आय हॅड पेन, माझ्याकडे पेन होता. यू हॅड पेन, तुझ्याकडे पेन होता. ही हॅड पेन, त्याच्याकडे पेन होता. शी हॅड पेन, तिच्याकडे पेन होता. वी हॅड पेन, आमच्याकडे पेन होता. दे हॅड पेन, त्यांच्याकडे पेन होता. ओके, या सब्जेक्ट पैकी तुम्ही काही सब्जेक्ट यूज करा. ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही थिंग्स वापरा, रिलेशन वापरा किंवा डिसीज वापरा. ओके, ऑब्जेक्ट मध्ये डिपेंड ऑन यू, तुम्हाला काय यूज करायचं आहे. आता फ्युचर मध्ये कसं मेक करणार. प्रेझेंट झाला, तिच्याकडे पेन आहे. पास्ट मध्ये तिच्याकडे पेन होता. फ्युचर मध्ये तिच्याकडे पेन असेल. ओके, इथे काय होतं, तुझ्याकडे पेन आहे, तुझ्याकडे पेन होता. यू हॅड पेन, तुझ्याकडे पेन असेल भविष्यकाळ. मग असेल तर काय वापरणार, शॅल हॅव कशाला यूज करता मित्रांनो, फक्त आय आणि वी साठी. ओके, आणि विल हॅव ऑल सब्जेक्ट साठी. आता सेंटेन्स मेक करताना कसं करणार, फर्स्ट सब्जेक्ट यूज केला, शी हेल्पिंग वर्ब विल हॅव अ पेन. मराठीमध्ये तिच्याकडे पेन असेल. शी विल हॅव अ पेन, तिच्याकडे पेन असेल भविष्यामध्ये. मग 1 सेकंदानंतर कधी पण तिच्याकडे पेन असेल. ओके, आमच्याकडे घर असेल, वी विल हॅव हाऊस, आमच्याकडे घर असेल. आम्हाला घर असेल, वी विल हॅव हाऊस, आम्हाला घर असेल. तिला कोरोना असेल, शी विल हॅव कोरोना. आय विल हॅव कोरोना, आम्हाला कोरोना असेल. यू विल हॅव कोरोना, तुम्हाला कोरोना असेल. ही विल हॅव कोरोना, त्याला कोरोना असेल. शी विल हॅव कोरोना, तिला कोरोना असेल. वी विल हॅव कोरोना, आम्हाला कोरोना असेल. दे विल हॅव कोरोना, त्यांना कोरोना असेल. ओके, थिंग्स मध्ये वस्तूमध्ये तुम्ही शी विल हॅव अ पेन केलाय, तसंच आय विल हॅव पेन, माझ्याकडे पेन असेल. यू विल हॅव पेन, तुझ्याकडे पेन असेल. ही विल हॅव पेन, त्याच्याकडे पेन असेल. वी विल हॅव पेन, आमच्याकडे पेन असेल. किंवा वी शॅल हॅव पेन, आमच्याकडे पेन असेल. दे विल हॅव पेन, त्यांच्याकडे पेन असेल. ओके, रिलेशन मध्ये कसं आहे, सपोज पेनच्या ठिकाणी तुम्हाला ब्रदर यूज करायचा आहे. आय विल हॅव ब्रदर, मला भाऊ असेल. यू विल हॅव ब्रदर, तुला भाऊ असेल. ही विल हॅव ब्रदर, त्याला भाऊ असेल. शी विल हॅव ब्रदर, तिला भाऊ असेल. वी विल हॅव ब्रदर, आम्हाला भाऊ असेल. दे विल हॅव ब्रदर, त्यांना भाऊ असेल. ओके, हा झाला भविष्यकाळ. या तिघांपैकी कोणताही यूज करा. भाऊ यूज करा, सिस्टर यूज करा, रिलेशन मध्ये तुम्ही अंकल यूज करा, गर्लफ्रेंड यूज करा, बॉयफ्रेंड यूज करा, काही यूज करा. भविष्यामध्ये असेल ती गोष्ट तुमच्याकडे, किंवा तुझी वस्तू तुमच्याकडे भविष्यात असेल. ओके, कोणती गोष्ट, जसं माझ्याकडे डिग्री असेल, आय विल हॅव डिग्री. आय शॅल हॅव डिग्री, माझ्याकडे डिग्री असेल. विदिन सम इयर, काही वर्षांच्या आत माझ्याकडे डिग्री असेल. शी विल हॅव डिग्री, तिच्याकडे डिग्री असेल. वी विल हॅव डिग्री, आमच्याकडे डिग्री असेल. यू विल हॅव डिग्री, तुझ्याकडे डिग्री असेल. ओके, हे झाले. या ठिकाणी तुम्ही नाव पण यूज करू शकता मित्रांनो. राम विल हॅव, श्याम विल हॅव, तुषार विल हॅव, कुणाल विल हॅव, कुणाल आणि तुषार विल हॅव. ओके, कुणाल आणि तुषार विल हॅव डिग्री, कुणाल आणि तुषारकडे डिग्री असेल. कुणाल विल हॅव डिग्री, कुणालकडे डिग्री असेल. ओके, इथे पण तुम्ही सेम यूज करू शकता. पण जर नेम यूज केला, एक नेम यूज केला प्रेझेंट मध्ये, तर इथे येणार अनेक नेम यूज केले, 2 3 4 5, तर तुम्ही हॅव मध्ये जाणार. राम हॅज अ पेन, रामकडे पेन आहे. राम अँड श्याम हॅव अ पेन, राम अँड श्यामकडे पेन आहे. इथं पेन्स करा, इथे पेन्स करा, इथे पेन्स करा, इथे पेन्स करा, चेंज कशातच नाही होत. शी हॅज पेन्स, तिच्याकडे पेन आहेत. यू हॅव पेन्स, तुझ्याकडे पेन आहेत. इथे ए का वापरलाय, कारण ते एक आहेत. पेन एकच आहे, त्यामुळे इथे अनेक वचन झाला तर तो ए नाही लागणार फक्त. बाकी तुम्ही यूज करू शकता, त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठेच चेंज होत नाही. आता तुम्हाला मित्रांनो इटचा यूज करायचा असेल तर इटचा काय यूज करतात ना, सपोज नॉन लिव्हिंग थिंग आहे, त्या नॉन लिव्हिंग थिंगला एखादी वस्तू आहे किंवा तिच्याकडे एखादी गोष्ट आहे. ओके, माझ्या मोबाईलला कव्हर आहे, माझ्या मोबाईलला किंवा तिच्या मोबाईलला कव्हर आहे, तिच्या पण करू, मोबाईलला कव्हर आहे. मोबाईल हॅज कव्हर, मोबाईलला कव्हर आहे. हे इट मध्ये सेंटेन्स जातं. कसं, इट हॅज कव्हर. इट हॅज कव्हर, पण कशाला कव्हर आहे. इट हॅज कव्हर सेंटेन्स करेक्ट आहे, पण कशाला कव्हर आहे नेमकं ते आपल्याला कन्फर्म होत नाही. त्यामुळे इट न यूज करता इटच्या ठिकाणी नेम यूज करायचं. ओके, इट हॅज कव्हर, जसं की इट हॅज कव्हर, इट हॅज अ कव्हर. ह्याला कव्हर आहे, पण ह्याला नेमकं कशाला कव्हर आहे. इट हॅज कव्हर, कशाला कव्हर आहे आपल्याला कन्फर्म होतं का नाही. मग इथे डायरेक्टली मोबाईल यूज करा. ओके, मोबाईल हॅज अ कव्हर, मोबाईलला कव्हर आहे. ओके, तेच मोबाईलला कव्हर होतं, माझ्या मोबाईलला कव्हर होतं, मग मोबाईल हॅड कव्हर. मोबाईलला कव्हर होतं. इट हॅड कव्हर चालेल, पण कशाला, गाडीला की मोबाईलला, म्हणून मोबाईल कन्फर्म करायचा. सपोज मोबाईल नाही यूज करायचा, कार, गाडीला कव्हर होतं, कार हॅड कव्हर. आणि भविष्यामध्ये असेल तर मोबाईलला कव्हर असेल, मोबाईल विल हॅव कव्हर.
मोबाईलला कव्हर असेल, गाडीला कव्हर असेल, कार विल हॅव कव्हर. ओके. पंख्याला बॅटरी असेल, फॅन विल हॅव बॅटरी. पंख्याला बॅटरी आहे, फॅन हॅज बॅटरी. पंख्याला बॅटरी होती, फॅन हॅड बॅटरी. गाडीला हॉर्न आहे, कार हॅज हॉर्न. गाडीला हॉर्न होता, कार हॅड हॉर्न. गाडीला हॉर्न असेल, कार विल हॅव हॉर्न. कार्स असेल तर गाड्यांना हॉर्न आहेत, कार्स हॅव हॉर्न. कार्स हॅड हॉर्न, कार्स विल हॅव हॉर्न. ओके. पेनाला टोपण आहे, पेन हॅज कॅप. पेनाला टोपण होतं, पेन हॅड कॅप. पेनाला टोपण असेल, पेन विल हॅव कॅप. समजलं. रस्त्याला सिग्नल आहे, रोड हॅज सिग्नल. रस्त्याला सिग्नल होते, रोड हॅड सिग्नल. रस्त्याला सिग्नल असतील, रोड विल हॅव सिग्नल. ओके. समृद्धी महामार्गाला घ्या. समृद्धी महामार्गाला टोल आहे, समृद्धी महामार्ग हॅज टोल. टोल बूथ. समृद्धी महामार्गाला टोल बूथ होता, समृद्धी महामार्ग हॅड टोल बूथ. समृद्धी महामार्गाला टोल बूथ असेल, समृद्धी महामार्ग विल हॅव टोल बूथ. ओके. तुम्ही जर डायरेक्टली नेम यूज करा, सेम हेल्पिंग वर्ब यूज करा. ओके. जरी नेम जरी यूज केलं तरी तुम्ही डायरेक्टली यूज करू शकतात. ओके. आता याचा निगेटिव्ह. आता याचा निगेटिव्ह कसा मेक करणार. ओके. निगेटिव्ह मेक करताना काय करतात मित्रांनो, इथे एंट्री होते डू किंवा डच. ओके. सब्जेक्ट घ्यायचा, देन यूज डच, then not, then have. Subject does not have any object. Okay. First subject यूज करा, then does यूज करा, then not and have any object. इकडे सेंटेन्स में करताना subject, then do, not, have any object. ओके. इथे आता डू डच ची एंट्री होती मित्रांनो. हॅव नॉट पेन नाही चालणार, हॅज नॉट पेन नाही चालणार. ओके. नाही चालणार इन द सेन्स काही बुक्स मध्ये दिलेले आहे, पण ग्रॅमॅटिकली हे करेक्ट आहे. ओके. सब्जेक्ट हॅज अ पेन, शी हॅज अ पेन. तिच्याकडे पेन आहे, तिच्याकडे पेन नाही, तर शी डज नॉट हॅव. इथे हॅज आला म्हणून इथे हॅज येणार नाही, इथे हॅव येतो, इथे पण हॅव येतो. मग एक वचन कशावरून शो होतो, तर डज वरून शो होतो. डज वरून शो होतो, तो एक वचन आहे. शी डज नॉट हॅव अ पेन. मराठीमध्ये तिच्याकडे पेन नाही. शी डज नॉट हॅव पेन. तिच्याकडे पेन नाही. इकडे कसं येणार, यू. तुझ्याकडे पेन नाही, यू डू नॉट हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन नाही. यू डू नॉट हॅव पेन. तुझ्याकडे पेन नाही. ओके. शी डज नॉट हॅव पेन. तिच्याकडे पेन नाही. हा झाला थिंग्स मध्ये. तिच्याकडे कार नाही, शी डज नॉट हॅव कार. ओके. तिच्याकडे सोनं नाही, शी डज नॉट हॅव गोल्ड. तिच्याकडे सोनं नाही. तिच्याकडे परमिशन नाही, शी डज नॉट हॅव परमिशन. ओके. तिला प्रॉब्लेम नाही, शी डज नॉट हॅव प्रॉब्लेम. तिच्याकडे प्रॉब्लेम नाही, शी डज नॉट हॅव प्रॉब्लेम. ओके. यू जर वी वापरला, वी डू नॉट हॅव. वी डू नॉट हॅव कार. आमच्याकडे कार नाही. वी डू नॉट हॅव इन्व्हिटेशन. आम्हाला इन्व्हिटेशन नाही. वी डू नॉट हॅव हाऊस. आम्हाला घर नाही. वी डू नॉट हॅव ज्यावेळेस आपल्याकडे काही नसते, मग रिलेशन डिसीज किंवा थिंग्स मध्ये. वी डू नॉट हॅव ब्रदर. आम्हाला भाऊ नाही. शी डज नॉट हॅव ब्रदर. तिला भाऊ नाही. शी डज नॉट हॅव फिवर. तिला ताप नाही. वी डू नॉट हॅव फिवर. आम्हाला ताप नाही. हा झाला प्रेझेंट टेन्स. पण पास्ट टेन्स मध्ये नव्हतं तर मग पास्ट टेन्स मध्ये नसेल तर काय करणार मित्रांनो, पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये नव्हतं तर यूज सब्जेक्ट देन डीड. इथे एंट्री होते डीड, नॉट,
देन ओके, एंट्री कसली होते डीडची. इथे एंट्री कसली झाली डज डू. अनेक वचन असेल तर डू, एक वचन असेल तर डज. इकडे अनेक वचन असो एक वचन असो यांना नाही फरक पडत. पास्ट मध्ये एकच हेल्पिंग वर्ब लागतो, तो लागतो हॅड. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर डीड. ओके, निगेटिव्ह करायचं असेल तर डीड. इथे आता याचा निगेटिव्ह कसा होणार, शी डीड नॉट हॅव, शी डीड नॉट हॅव अ पेन. मराठीमध्ये तिच्याकडे किंवा तिला पेन नव्हता. तिच्याकडे पेन नव्हता म्हणून, तिच्याकडे दुसरा पेन नव्हता म्हणून तिला टाइमच पुरला नाही पेपरला लिहायला. शी डीड नॉट हॅव अनदर पेन. तिच्याकडे दुसरा पेन नव्हता किंवा शी डीड नॉट हॅव पेन. शी डीड नॉट हॅव ब्लॅक पेन. तिच्याकडे काळा पेन नव्हता म्हणून ती पेपर नाही लिहू शकली. तिने पेपर नाही लिहिला. ओके, शी डीड नॉट हॅव मनी. तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून ती तुझ्या लग्नाला आली नाही. शी डीड नॉट हॅव मनी. तिला इन्व्हिटेशन नव्हतं म्हणून ती तुझ्या लग्नाला आली नाही. शी डीड नॉट हॅव इन्व्हिटेशन. तिला इन्व्हिटेशन नव्हतं. डीड नॉट हॅव. मग सब्जेक्ट मध्ये तुम्ही आय, यू, ही, शी, वी, जे पैकी काय यूज करा. ऑब्जेक्ट मध्ये रिलेशन थिंग, डिसीज पैकी काय यूज करा. शीच्या ठिकाणी सपोज तुम्ही ही यूज केला. ही डीड नॉट हॅव. ही डीड नॉट हॅव, त्याच्याकडे पेन नव्हता. यू डीड नॉट हॅव, तुझ्याकडे पेन नव्हता. यू डीड नॉट हॅव प्रॉब्लेम, तुला प्रॉब्लेम नव्हते. आय डीड नॉट हॅव प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम नव्हता. वी डीड नॉट हॅव प्रॉब्लेम, आम्हाला प्रॉब्लेम नव्हते. वी डीड नॉट हॅव, नव्हते, नव्हता, नव्हती, नव्हते. ओके, नव्हते. रिलेशन, आम्हाला भाऊ नव्हता. वी डीड नॉट हॅव ब्रदर, आम्हाला भाऊ नव्हता. देन दे डीड नॉट हॅव ब्रदर, त्यांना भाऊ नव्हता. दे डीड नॉट हॅव कोरोना. एवढ्या सगळ्या जगाला कोरोना झाला पण त्यांना कोरोना नव्हता. त्यांना म्हणजे ते दोघं तिघं चौघं किती असतील मग ते. दे डीड नॉट हॅव कोरोना. सगळ्या जगाला कोरोना झाला पण त्याला कोरोना नव्हता. एवढा पापी माणूस असून त्याला कोरोना नव्हता. ही डीड नॉट हॅव कोरोना, त्याला कोरोना नव्हता. समजलं मित्रांनो. आता हे डीड नॉट हॅव झालं, डू डज मध्ये नॉट झालं. पण जर फ्युचर मध्ये नसेल तर, फ्युचर मध्ये नसेल तर सब्जेक्ट then will not have then object. Will not have then object. ओके, will not have यूज करा किंवा shall not have यूज करा. काय यूज करा, याचा आपण निगेटिव्ह करणार आता. she will not have pen. she will not have a pen. मराठीमध्ये तिच्याकडे पेन नसेल. शी विल नॉट हॅव पेन, तिच्याकडे पेन नसेल. भविष्यामध्ये शी विल नॉट हॅव पेन, तिच्याकडे पेन नसेल. जर सपोज आय यूज केला तर आय विल नॉट हॅव पेन, माझ्याकडे पेन नसेल. यू विल नॉट हॅव पेन, तुझ्याकडे पेन नसेल. ही विल नॉट हॅव पेन, त्याच्याकडे पेन नसेल. शी विल नॉट हॅव पेन, तिच्याकडे पेन नसेल. वी विल नॉट हॅव पेन, आमच्याकडे पेन नसेल. किंवा दे विल नॉट हॅव, त्यांच्याकडे पेन नसेल. मग पेनच्या ठिकाणी तुम्ही थिंग्स यूज करा, डिसीज यूज करा, रिलेशन. तिला भाऊ नसेल, शी विल नॉट हॅव ब्रदर. डिसीज आजार, तिला ताप नसेल, शी विल नॉट हॅव फीवर. तिला कोरोना नसेल, शी विल नॉट हॅव कोरोना. तिला टीबी नसेल, शी विल नॉट हॅव टीबी. समजलंय मित्रांनो. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट मध्ये आपल्याकडे गोष्टी असतील तर हॅव किंवा हॅज ऑफ. प्रेझेंट मध्ये आपल्याकडे गोष्टी नसतील तर डू किंवा डजची एंट्री करा, निगेटिव्ह करा. डज एकवचनसाठी, डू अनेकवचनसाठी. जर पास्ट मध्ये आपल्याकडे गोष्टी होत्या तर हॅड यूज करा. कोणतीही वस्तू असो किंवा कोणत्याही वस्तूला काही असो. झाडाला फळे होती, ट्री हॅड फ्रुट्स. ओके, झाडाला फळे आहेत, ट्री हॅज फ्रुट्स. झाडाला फळे असतील, ट्री विल हॅव फ्रुट्स. झाडाला फळे नाहीत, ट्री डज नॉट हॅव फ्रुट्स. झाडाला फळे नव्हती, ट्री डीड नॉट हॅव फ्रुट्स. झाडाला फळे नसतील, ट्री विल नॉट हॅव फ्रुट्स. समजलंय. विल नॉट हॅव फ्युचर मध्ये, डीड नॉट हॅव पास्ट मध्ये, आणि प्रेझेंट मध्ये डू नॉट हॅव किंवा डज नॉट हॅव. डू नॉट हॅव प्लुरल साठी, डज नॉट हॅव सिंग्युलर साठी. समजलंय मित्रांनो. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. ओके, आता आहे आणि नाहीचं सेंटेन्स झालं आपलं. इथे आहे आणि नाही, होता आणि नव्हता, असेल आणि नसेल. पण हे सेंटेन्स तुम्ही कधी यूज करणार, ज्यावेळेस तुम्हाला समोरचा प्रश्न विचारणार आहे मित्रांनो. ओके, त्याला डिग्री आहे का, त्याच्याकडे डिग्री आहे का, त्याच्याकडे गाडी आहे का, त्याच्याकडे पेन आहे का, त्याच्याकडे पेन होता का, त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी होती का. ओके, त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी असेल का. ओके, त्याच्याकडे पेन असेल का.
त्याच्याकडे घर असेल का? ओके, पंख्याला पाते असतील का? घराला लाईट असेल का? मोबाईलला बॅटरी असेल का? हा झाला प्रश्न. ज्यावेळेस कोणीतरी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे किंवा तुम्ही कोणाला तरी प्रश्न विचारणार आहे, त्यानंतर हे तुम्ही आन्सर करणार आहे. असेल किंवा नसेल, आहे किंवा नाही, होता किंवा नव्हता, पण कोणीतरी तुम्हाला प्रश्न केला पाहिजे. होता का? असेल का? आहे का? जर प्रश्न केला तर हे आन्सर येणार आहे. पण प्रश्न करणं पहिले गरजेचं आहे. प्रश्न आला तर आन्सर येणार आहे. जर प्रश्नच नाही आला तर तुम्ही आन्सर कसं करणार? क्वेश्चन सीटच नाही आली तुमच्याकडे, तुम्ही आन्सर कसं लिहिणार? क्वेश्चन सीट येणं गरजेचं आहे. समोरून क्वेश्चन येणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडून कोणाला तरी क्वेश्चन जाणं गरजेचं आहे. जर क्वेश्चन गेला किंवा क्वेश्चन आला तर ते आन्सर येणार आहे. समजलंय? ओके, मग क्वेश्चन कसे मेक करणार? सिंपल आहे. क्वेश्चन करताना काय करतात ना, प्रेझेंट मध्ये डू आणि डज सुरुवातीला घ्यायचं. जे आपण अगोदर शिकलो सेम, डू आणि डज सुरुवातीला घ्यायचे. सिंग्युलर मध्ये काय येणार? डज सुरुवातीला येणार. डज शी हॅव. प्लुरल मध्ये डू यू हॅव an object. ओके, एक खूप मोठी चूक करतात मित्रांनो तुम्ही. इथे हॅज आहे म्हणून पुढे कॅरी फॉरवर्ड हॅज करतात. असं करू नका, हॅज करू नका. हॅज हा फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह साठीच यूज करा. देन इथे डजची एंट्री होते त्यामुळे इथे हॅव असतो. तिथे हॅज करू नका, हॅवच लावावा लागतो. इथे ते हॅवच असतो. आणि इथे पण सेम डीडची एंट्री होते म्हणून इथे हॅवच असतो. इथे हॅड करू नका. ओके, ही खूप कॉमन मिस्टेक आहे. कॉमन म्हणजे अति कॉमन मिस्टेक आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा. इथे हॅव आहे मित्रांनो, हॅव. इथे हॅड आहे. आता हा पास्ट टेन्स कशावरून शो होतो? तर डीड वरून शो होतो, तो पास्ट टेन्स आहे. डू डज वरून शो होतो, हा प्रेझेंट टेन्स आहे. आणि विल वरून शो होतो, हा फ्युचर टेन्स. ओके, ती कॉमन मिस्टेक करू नका, त्याच्याकडे फोकस करा. सेम सेंटेन्स डज शी हॅव अ पेन? क्वेश्चन मार्क. डज शी हॅव पेन मराठीमध्ये तिच्याकडे पेन आहे का? डज शी हॅव पेन, तिच्याकडे पेन आहे का? इकडे काय येणार? डू यू हॅव पेन? डू यू हॅव अ पेन? तुझ्याकडे पेन आहे का? डू यू हॅव पेन? तुझ्याकडे पेन आहे का? ओके, इकडे डीड शी हॅव ओके. डीड शी हॅव अ पेन मराठीमध्ये तिच्याकडे पेन होता का? तिच्याकडे पेन होता का? भविष्यामध्ये कसं म्हणेल? फर्स्ट यूज will, then subject, then have, and then object. Will she have a pen? तिच्याकडे पेन असेल का? हे झाले प्रश्न मित्रांनो. ओके, हे काय झाले? प्रश्न. प्रेझेंट मध्ये डज शी हॅव अ पेन. प्रेझेंट मध्ये डज शी हॅव अ पेन. प्रश्न काय? तिच्याकडे पेन आहे का? एखादी मुलगी क्लासरूम मध्ये पण लिहत नाहीये. ओके, मग क्वेश्चन काय येणार? मी सपोज एखाद्या मुलाला विचारलं किंवा कोणाला तरी विचारलं, अरे तिच्याकडे पेन आहे का? विचार बरं तिला. डज शी हॅव अ पेन? तिच्याकडे पेन आहे का? तिच्याकडे जर पेन असेल आणि ह्या मुलांनी तिला विचारलं तिकडे जाऊन की ओके सर विचारतायत तुझ्याकडे पेन आहे का? डू यू हॅव अ पेन? तुझ्याकडे पेन आहे का? ती मुलगी काय सांगेल? यस आय हॅव अ पेन. माझ्याकडे पेन आहे. आणि जर नसेल, आय डू नॉट हॅव पेन. माझ्याकडे पेन नाही. ओके, आय डू नॉट हॅव पेन. माझ्याकडे पेन नाही. आणि जर त्या मुलाने मला सांगितलं की सर तिच्याकडे पेन नाही, तिच्याकडे पेन नाही किंवा तिच्याकडे पेन आहे, तिच्याकडे पेन आहे म्हणजे सर शी हॅज अ पेन, पण तिला आन्सरच येत नाही.
तिच्याकडे आन्सर नाही. ओके सर तिच्याकडे पेन आहे, सर शी हॅज अ पेन, पण तिच्याकडे आन्सर नाही. शी डज नॉट हॅव आन्सर, शी डज नॉट हॅव एन आन्सर, तिच्याकडे उत्तर नाही. ओके देन पास्ट मध्ये डिड शी हॅव अ पेन, तिच्याकडे पेन होता का, तिथं एक्झाम हॉलमध्ये होती, तिच्याकडे पेन होता का, डिड शी हॅव अ पेन, तिच्याकडे पेन जर होता तर शी हॅड अ पेन, आणि तिच्याकडे पेन नव्हता तर शी डिड नॉट हॅव अ पेन, तिच्याकडे पेन नव्हता. फ्युचर मध्ये विल शी हॅव अ पेन, तिच्याकडे पेन असेल का, तिच्याकडे पेन असेल का, आन्सर काय तिच्याकडे पेन असेल, काळजी करू नको, तिच्याकडे पेन असेल. शी विल हॅव अ पेन, तिच्याकडे पेन असेल, तिच्याकडे पेन नसेल, शी विल नॉट हॅव अ पेन, तिच्याकडे पेन नसेल. तिच्याकडे डिग्री असेल का, विल शी हॅव अ डिग्री, तिच्याकडे डिग्री असेल का, तिच्याकडे डिग्री असेल, काळजी करू नको, ती हुशार आहे, तुझ्यासारखी मोठं नाही, ती काय फेल होणार नाही, तिच्याकडे डिग्री असेल. ओके शी विल हॅव डिग्री. तिच्याकडे डिग्री नसेल, मला माहिती तुम्ही खोटं बोलताय, तिच्याकडे काही डिग्री बिग्री नसेल. शी विल नॉट हॅव अ डिग्री, तिच्याकडे डिग्री नसेल. ओके हा झाला प्रेझेंट, हा पास्ट आणि हा फ्युचर. ओके हा एक प्रश्न येणं गरजेचं आहे, प्रश्न पहिले तुम्ही मेक करा. ओके सपोज तुम्ही जर सब्जेक्टच्या ठिकाणी नॉन लिव्हिंग थिंग यूज करताय, काय यूज करताय, नॉन लिव्हिंग थिंग यूज करताय. गाडीला ब्रेक आहे का, गाडीला ब्रेक आहे का, गाडी किती आहे, एकच आहे, आणि आहे का, आहे म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे, गाडीला ब्रेक आहे का. डज कार हॅव अ ब्रेक, डज कार हॅव अ ब्रेक, तुझ्या गाडीला ब्रेक आहे की नाही बाबा. ओके आपण विचारतो ना डज कार हॅव अ ब्रेक, तुझ्या गाडीला म्हणजे डज युअर कार हॅव अ ब्रेक, तुझ्या गाडीला ब्रेक आहे का. समोरचं काय नाही, ओ बाबा माझ्या गाडीला ब्रेक आहे, माझी गाडी काय तुझ्या गाडीसारखी नाही, माझ्या गाडीला ब्रेक आहे, माझ्या गाडीला ना, तर माझ्या गाडीला, माझ्या सोडून द्या, गाडीला ब्रेक आहे. कार हॅज अ ब्रेक, कार हॅज अ ब्रेक, गाडीला ब्रेक आहे, आणि माझ्या गाडीला माय कार, माझी गाडी, माय कार हॅज अ ब्रेक, आणि माझ्या गाडीला ब्रेक नाही किंवा गाडीला ब्रेक नाही. कार डज नॉट हॅव ब्रेक, गाडीला ब्रेक नाही. माय कार डज नॉट हॅव ब्रेक, माझ्या गाडीला ब्रेक नाही. पास्ट टेन्स, पास्ट टेन्स मध्ये का रे बाबा तू ठोकली का बरं गाडी, गाडी ठोकली, गाडीला ब्रेक नव्हता का. ओके गाडीला ब्रेक नव्हता का किंवा गाडीला ब्रेक होता का, गाडीला ब्रेक होता का. डीड कार हॅव अ ब्रेक, गाडीला ब्रेक होता का, डीड कार हॅव ब्रेक, गाडीला ब्रेक होता का. आन्सर मध्ये काही हो काका गाडीला ब्रेक होता, कार हॅड अ ब्रेक. येस अंकल, हो काका गाडीला ब्रेक होता, कार हॅड ब्रेक, कार हॅड अ ब्रेक, कार हॅड ब्रेक, पण गाडी स्लिप झाली, गाडीला ब्रेक होता पण गाडी स्लिप झाली. कार हॅड ब्रेक, गाडीला ब्रेक होता. ओके काका गाडीला ब्रेकच नव्हता, ब्रेक नव्हता म्हणजे कार डीड नॉट हॅव ब्रेक, गाडीला ब्रेक नव्हता, कार डीड नॉट हॅव ब्रेक. तिथे ऍक्सिडेंट झाला का, कारण त्या गाडीला ब्रेकच नव्हता. ओके कार डीड नॉट हॅव ब्रेक, ट्रक डीड नॉट हॅव ब्रेक. ओके इथे फ्युचर मध्ये असेल का. ओके झाडाला फळे असतील का. ओके आता आंब्याचा सीझन गेला पण झाडाला फळे असतील का पुढच्या महिन्यात. ओके कोणत्याही फळ असेल, आंबा असेल का किंवा पेरू असेल का, जांभूळ असेल का, झाडाला फळ असेल का. पावसाळ्याचा सीझन चालू आहे, आता झाडाला फळ असेल की नाही, असेल म्हणजे आता कदाचित असेल नसेल असं नाही, भविष्यामध्ये. विल ट्री हॅव फ्रुट्स, झाडाला फळे असतील का. ओके काही वर्षानंतर एवढी झाडं कापली जातात. ओके सेंटेन्स बघा आता, एवढी झाडे काढली जातात, भविष्यामध्ये झाडांना फळे असतील की नाही. ओके टमाटे पण पिकवले जात आहेत, फ्रुट्स पण पिकवले जात आहेत, फळभाज्या पण पिकवले जात आहेत. पिकवले इन द सेन्स सगळं इंजेक्शन वगैरे देऊन पिकवले जातात. ओके मग झाडाला जर जे नॅचरली ते असेल की नाही, मग झाडाला फळे असतील की नाही. विल ट्री हॅव फ्रुट्स, झाडाला फळे येतील की नाही, झाडाला फळे असतील की नाही. विल ट्री हॅव फ्रुट्स आफ्टर सम इयर, झाडाला फळे असतील की नाही काही वर्षानंतर. काळजी करू नका, झाडाला फळे असतील का, सगळेच झाडं कट नाही करणार, झाडाला फळे असतील. ट्री विल हॅव फ्रुट्स, झाडाला फळे असतील, आणि झाडाला फळे नसतील. एवढी झाडे कापली जातात झाडाला फळेच येणार नाही, आणि एवढी पॉप्युलेशन झाली की सगळेच फळं खातात, त्यामुळे नॅचरल भेटणं इम्पॉसिबल आहे. ओके ऑर्गॅनिक भेटणं इम्पॉसिबल, त्यामुळे तुम्हाला आता इंजेक्शन दिलेलेच फळ खावं लागणार आहे. झाडाला फळे नसतील काही वर्षानंतर. ट्री विल नॉट हॅव फ्रुट्स, ट्री विल नॉट हॅव फ्रुट्स, झाडाला फळे नसतील. ओके काही वर्षानंतर वातावरण मध्ये शुद्ध हवा असेल का. ओके वातावरणामध्ये शुद्ध हवा असेल का, कसं येईल. वातावरण म्हणजे इन्व्हायरमेंट. विल इन्व्हायरमेंट हॅव प्युअर एअर, प्युअर एअर शुद्ध हवा असेल का.
ओके, नसेल क्लायमेट विल नॉट हॅव प्युअर एअर. ओके, क्लायमेट म्हणजे वातावरण मध्ये शुद्ध हवा नसेल. ओके, मध्ये केलं तर ते इन मध्ये सेंटेन्स जातो, विल बी मध्ये सेंटेन्स जातो बरं का. ओके, जर असेल करायचं असेल तरच ते विल हॅव येणार, क्लायमेटकडे तरच विल हॅव येणार. ओके, समजलं मित्रांनो. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. ओके, प्रेझेंट मध्ये वस्तू असतील तर हॅव हॅज वापरा, पास्ट मध्ये असतील तर हॅड वापरा, फ्युचर मध्ये असतील तर विल हॅव वापरा. प्रेझेंट मध्ये जर वस्तू नसतील तर डू नॉट किंवा डज नॉट वापरा. पास्ट मध्ये डिड नॉट, फ्युचर मध्ये विल नॉट हॅव. हॅव तिघांमध्ये लागतो, डू डज डिड नंतर सगळ्यांमध्ये हॅव चालू होतो. ओके, पण तुम्हाला प्रश्न येणं गरजेचं. प्रश्न येताना काय करतात, फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवात करा. प्रेझेंट असेल तर डू डज सुरुवातीला घ्या. पास्ट मध्ये प्रश्न विचारायचा असेल तर डिड सुरुवातीला घ्या आणि फ्युचर मध्ये प्रश्न विचारायचा असेल तर विल सुरुवातीला घ्या. समजलाय मित्रांनो हा टॉपिक. ओके, हा विदाउट ऍक्शनचा टॉपिक होता. याच्यानंतरचा पुढचा टॉपिक जो आपला चालू होईल तो टॉपिक असेल कंटिन्युअसचा. ओके, कंटिन्युअसचा टॉपिक आपण चालू करणार आहे. याच्या अगोदरचा आपला अॅमिजार, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी, हॅव हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव, तिन्ही 6. ओके, 6 आपले विदाउट ऍक्शन संपले. विदाउट ऍक्शन मध्ये एवढाच पार्ट येतो. ओके, अॅमिजार, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी, हॅव हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. ओके, याच्यामध्ये WH पण यूज केले जातात, पण WH साठी मी तुमचा अनदर लेक्चर घेईन. ओके, वेगळे एक लेक्चर घेईन. आजच्या याच्या पुढचा जो लेक्चर असेल तो कंटिन्युअसचा चालू होईल. ओके, जर हा पार्ट याच्या अगोदरचे पार्ट पाहिले नसतील तर ते बघा, त्याच्यानंतर तुम्हाला हे 100% क्लिअर होईल. आणि मेन म्हणजे हे डेली रुटीन मध्ये यूज करा. जर सपोज एखाद्या दुकानामध्ये जरी गेला, त्या काकांना इंग्लिश येत नसेल तरी पण विचार, काका डू यू हॅव सोप, काका डू यू हॅव सोप. त्या काकांना नाही समजलं तर सांगा मराठीमध्ये, काका साबण आहे का. ओके, काका डू यू हॅव चॉकलेट, काका तुमच्याकडे चॉकलेट आहे का. काका डू यू हॅव चॉकलेट, काका चॉकलेट आहे का. तुम्ही बोला. काका जर शिकलेले असतील, आता बऱ्यापैकी शिकलेले मुलं जॉब नाही करत, धंदेच करताय, त्याच्यामुळे मग त्यांना येत असेल तर ते बोलतील, नसेल येत तर मराठीमध्ये कन्वर्ट करा. ओके, होतं पास्ट मध्ये यूज करा, फ्युचर मध्ये पण यूज करा. डेली रुटीन मध्ये हे शिकून तुम्ही सेंटेन्स नाही बोलू शकत, तुम्हाला डेली रुटीन मध्ये आणावं लागेल. तुम्हाला बुक मध्ये ती पांढरे पेजेस ब्लॅक करून नाही होणार, तुम्हाला बोलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही स्पीकिंग नाही करणार तोपर्यंत तुम्ही स्पीक नाही करणार, तोपर्यंत तुम्ही स्पीकिंग शिकणार नाही. ओके, तुम्हाला डेली रुटीन मध्ये सगळे मी शिकून घेतो त्याच्यानंतर बोलणार असं होणार नाही. तुम्हाला पहिले यूज करावं लागेल, तुम्हाला डेली रुटीन मध्ये यावं लागेल. आता लहान मुलगा आहे, तो काही लगेच बोलायला नाही लागत. 2 वर्ष पहिले तो स्तोत्र बोलतो, त्याच्यानंतर तोच बोलायला लागतो. काही मुलं 3-4 वर्ष स्तोत्र बोलतात. तुम्हाला पहिले बोलावं लागेल, चुकावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही बोलणार आहे. हे युजेस आहेत, याची प्रॅक्टिस मोस्ट ऑफ करा. जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा, पण डेली रुटीन मध्ये यूज करा. डेली रुटीन मध्ये 24 आवर पैकी तुम्ही ऍटलीस्ट 15-20 मिनिट यूज करा. तुमचे नेक्स्ट कसे कन्वर्ट होतील ना ते 24 आवर ते तुम्हाला समजणार नाही, पण डेली रुटीन मध्ये ऍटलीस्ट सकाळी 10 सेंटेन्स राईट करून घ्यायचे आणि मला हे दिवसभरात बोलायचं, अशी प्रॅक्टिस चालू करा. चलो स्टुडंट्स, वी विल मीट ऑन नेक्स्ट लेक्चर. ओके, चलो, हॅव अ गुड डे.